साक्षी, मी शेअर केलेले स्क्रीन दिसते का? जरा सांग मला. हो सर, दिसतेय. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सगळे अनम्यूट व्हा, सॉरी म्यूट व्हा सगळेजण. Friends, here in last lecture we started the universal gate, that is NAND and NOR. These two gates are the universal gate, in which we started the how the NAND gate is known as an universal gate, because using NAND gate one can able to make, one can able to design the basic gates like the OR gate, AND gate and NOT gate. Also by using the NOR gate one can able to design the any one of the basic gate like OR gate, AND gate and NOT gate. Hence these two gate means NAND gate and NOR gate are known as an universal basic gate. We know that why they are known as an universal basic gates or universal gate, universal logic gate, because using these two gate any one type of a basic gate can be formed or designed. Hence these are known as an universal basic gate. We also know that in last lecture we studied the first NOT gate using NAND gate. Means using NAND gate we can able to form, we can able to design NOT gate. Again we see here in second, that is AND gate using NAND gate. Means AND gate can be formed by using NAND gate. And last one, I will give the homework to all, that is the third gate, that is OR gate using NAND gate. Means OR gate can be designed, can be formed, can be produced by using NAND gate. Which gate? That is NAND gate. See here, this is the third one. You see the lesser, that is the OR gate using NAND gate, OR gate using NAND gate. आणखीन एक छोटीशी सूचना देतो मित्रांनो मी इथं. ऍक्च्युली इंजिनिअरिंग कॉलेजचं नेट आहे ते बंद आहे, आज नीटची परीक्षा आहे तिथं, त्यामुळे मोबाईलवरून माझं आजचं काम सुरू आहे. जरी आपण किंवा मी मीटिंगच्या बाहेर गेलो तर लगेचच रेंज आली की मी आतमध्ये येतोय, त्यामुळे काळजी करायचं काम नाहीये. तिकडे परीक्षाही सुरू होणार आहे 10:30 पावणे 11ला. आपण 10:30 ते पावणे 11 पर्यंत घेणार आहे, परत मी तिकडे परीक्षेला जाणार आहे. ओके, थँक्यू. सी हियर, सी हियर, दिस इज OR गेट युजिंग NAND गेट. मी होमवर्कला तुम्हाला ही फिगर ड्रॉ करायला सांगितली होती. ह्याच्यामध्ये NAND गेट यूज केलेले आहेत मित्रांनो. किती NAND गेट यूज केले जरा बघा. G1, G2 आणि G3 असे 3 NAND गेट आहेत. हे एक NAND गेट आहे, याला G1 म्हणा, याला काय म्हणा मित्रांनो, G2 म्हणा, आणि याला थर्ड NAND गेट आहे, याला G3 म्हणा. 3 NAND गेटचा जर वापर आपण डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे केला, इफ वी कनेक्ट 3 NAND gate G1, G2, G3 as shown in diagram, then we can able to form or able to design the which gate, that is OR gate. OR gate can be designed by using 3 NAND gate if that 3 NAND gate is connected as shown in diagram. काय केले बघा डायग्राम मध्ये, that is in diagram the NAND gate G1 and G2, these two G1 and G2 are connected as NOT gate. पहिल्याच पॉइंट मध्ये बघितलेलं आहे आपण, NAND गेट म्हणजे दॅट इज NOT गेट युजिंग NAND गेट. NAND गेटचा वापर करून आपण NOT गेट केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय केले, फक्त त्याचे इनपुट्स एकत्र केले. NAND गेटचे जर इनपुट एकत्र केले तर आउटपुट आपल्याला काय मिळतो माहिती आहे ना, कॉम्प्लिमेंटेशन मिळतो. कॉम्प्लिमेंटेशन ऑफ इनपुट मिळतो म्हणजे NOT गेट मिळतं. म्हणजे इथं गेट G1 NOT गेट म्हणून यूज केलेला आहे, गेट G2 सुद्धा NOT गेट म्हणून यूज केलेला आहे. म्हणजे बी इथं दिलेला आहे, कंबाईन केलेला आहे तर बी बार मिळतो, म्हणजे कॉम्प्लिमेंटेशन ऑफ बी मिळतं.
म्हणजे G1 आणि G2 इथं काय म्हणून यूज केलेले आहेत? नॅन्ड गेट म्हणून यूज केलेले आहेत. म्हणजे ए चा ए बार करायसाठी आपण इथं नॅन्ड गेटचा नॉट गेट म्हणून वापर केलेला आहे. बी चा बी बार मिळवण्यासाठी नॅन्ड गेट G2 चा वापर आपण नॉट गेट म्हणून केलेला आहे. आणि हे दोन कॉम्प्लिमेंटेशन इनपुट ए बार आणि बी बार म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ ए अँड कॉम्प्लिमेंट ऑफ बी हे डिरेक्टली थर्ड नॅन्ड गेटला दिलेले आहेत. आणि थर्ड नॅन्ड गेटचा जो आउटपुट मिळतोय आपल्याला, तो आउटपुट मात्र काय मिळतोय बघा, ऑर गेट मिळतोय. ऑर गेट मिळतोय म्हणजे हे दोन इनपुट ए आणि बी होते, त्यांची बेरीज मिळते. आणि त्यांची बेरीज कशी मिळते ते इथं आपण कशाच्या साहाय्याने बघणार आहे मित्रांनो सांगा? हे आपण डी मॉर्गन थेरमच्या साहाय्याने व्हेरीफाय करणार आहे. सियर इथं आपण ए दिला, हा नॅन्ड गेट G1 नॉट गेट म्हणतोय म्हणजे आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ ए मिळाला. कॉम्प्लिमेंट ऑफ ए इथं नॅन्ड गेटचा एक इनपुट म्हणून दिला. बी दिला, हा जो नॅन्ड गेट G2 आहे तो नॉट गेट म्हणून ऑपरेट होतोय म्हणजे काय आहे बघा, बी चा कॉम्प्लिमेंट ऑफ बी मिळतोय. कॉम्प्लिमेंट ऑफ बी इथं दिला आणि हा कशाला दिला सांगा? नॅन्ड गेटच्या दुसऱ्या इनपुटला दिला. म्हणजे इथं आला ए कॉम्प्लिमेंट, इथं आला बी कॉम्प्लिमेंट. आता ह्या दोघांचं नॅन्ड आहे मित्रांनो, ह्या दोघांचं नॅन्ड आहे म्हणजे काय होईल सांगा? त्या दोघांचा गुणाकार होणार आहे. ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट आणि नॅन्ड आहे म्हणजे काय होणार आहे? त्याचा कॉम्प्लिमेंट होणार आहे, याचा कॉम्प्लिमेंट होणार. म्हणजे मला आउटपुट काय मिळेल इथं सांगा? इथं y बरोबर काय मिळणार आहे? ए कॉम्प्लिमेंट गुणिले बी कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंट गुणिले म्हणजे डॉट बी कॉम्प्लिमेंट आणि याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे आपल्याला मिळाला ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट आणि ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे ए प्लस बी येतंय का? आणि ए प्लस बी जर आलं तर हे सगळं गेट, हे तीन गेट आहे ना, G1 G2 G3 हे तीन जे गेट आहेत, हे गेट काय म्हणून आपण यूज करणार आहे सांगा? नॉर गेट म्हणून ऑर गेट म्हणून आपण यूज करणार आहे. म्हणजे ए आणि बी चा जो काही इनपुट आहे तो आपल्याला ए प्लस बी म्हणून आउटपुट मिळणार. म्हणजे हे तीन गेट मिळून आपण काय मिळणार आहे आपल्याला? ऑर गेट म्हणून मिळणार आहे. आणि हा ऑर गेट बरोबर येतोय की नाही हे आपण बघणार आहे. इथं बघा, y आला ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट आहे. मित्रांनो मी काय केलं, हे जे ए कॉम्प्लिमेंट आहे ना, कॅपिटल ए कॉम्प्लिमेंट आहे ना, या सगळ्याला मी स्मॉल ए म्हणून पुटअप केलं. स्मॉल ए काय म्हणून पुटअप केलं? स्मॉल ए. याला मी काय म्हणून पुटअप केलं मित्रांनो? स्मॉल बी म्हणून पुटअप केलं. म्हणजे काय झालं सांगा? हा ए कॉम्प्लिमेंट म्हणजे स्मॉल ए झाला आणि बी कॉम्प्लिमेंट म्हणजे स्मॉल बी झाला. म्हणजे हे कसं लिहिलं सांगा? दॅट इज ए कॉम्प्लिमेंटला ए लिहिलं आणि बी कॉम्प्लिमेंटला मी बी लिहिलं. म्हणजे हे झालं ए डॉट बी कॉम्प्लिमेंट. ए डॉट बी कॉम्प्लिमेंट म्हणजे ए कॉम्प्लिमेंटला ए लिहिलं, बी कॉम्प्लिमेंटला बी लिहिलं. त्यामुळे ए कॉम्प्लिमेंट बद्दल ए इथं लिहिलं, बी कॉम्प्लिमेंट बद्दल बी लिहिलं. म्हणजे आपल्याला मिळालं काय सांगा? दॅट इज स्मॉल ए डॉट बी कॉम्प्लिमेंट मिळालं. आपल्याला माहिती आहे डी मॉर्गन थेरम, दॅट इज ए डॉट बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय सांगा? ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट. म्हणजे y बरोबर या सगळ्याला मी हे पुटअप केलं आणि हे जे आहे ना स्मॉल ए डॉट बी कॉम्प्लिमेंट बरोबर मला मिळालं काय सांगा? ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट हे डी मॉर्गनचा थेरमचा वापर करून मी लिहिलं. स्मॉल ए म्हणजे काय आहे माहित आहे मला? स्मॉल ए म्हणजे ए कॉम्प्लिमेंट आहे, मी पुटअप केलं मित्रांनो. स्मॉल बी म्हणजे काय आहे? बी कॉम्प्लिमेंट आहे मित्रांनो. मग बी कॉम्प्लिमेंट पुटअप केलं आणि याचा ए चा कॉम्प्लिमेंट आहे म्हणून ए कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट लिहिला, बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट लिहिला. कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट काय होतो सांगा? एकमेकाला कॅन्सल होतो. कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट जर कॅन्सल झाला तर मला मिळालं काय सांगा? हे कॅन्सल होईल, हे कॅन्सल होईल. म्हणजे मला मिळालं काय सांगा मित्रांनो? ए प्लस बी मिळालं. म्हणजे y इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट चा कॉम्प्लिमेंट. म्हणजे मला मिळतंय काय सांगा? ए प्लस बी मिळतंय. ए प्लस बी म्हणजे ऑर गेटचा आउटपुट मिळतोय. म्हणजेच हे तीन गेट, हे कोणते तीन गेट सांगा? हे तीन नॅन्ड गेट मला काय म्हणून वापरतोय मी मित्रांनो? इथं ऑर गेट म्हणून वापरतोय. म्हणजे इथं नॅन्ड गेट पासून मला काय डिझाइन करता येतं? आय कॅन एबल टू डिझाइन
the OR gate from NAND gate. And here 3 NAND gates are used, G1, G2 and G3. And if G1, G2, G3, 3 NAND gate are connected like shown in diagram, if they are connected as shown in diagram, then that combination of G1, G2, G3, 3 NAND gate, if it is connected as shown in diagram, they will be used as an OR gate. They will be used as an OR gate, means that the basic OR gate can be designed by using NAND gate. Hence, here NAND gate can be known as an universal gate. Why it will be used as an universal gate? Why it will be known as an universal gate? Because using NAND gate, one can able to form NOT gate, one can able to form AND gate, one can able to form again last OR gate. These three basic gate, that is NOT gate, AND gate, OR gate, can be formed by using any combination of the NAND gate. Hence NAND gate will be known as the universal logic गेट. काय म्हटलं जातं मित्रांनो? युनिव्हर्सल लॉजिक गेट असं म्हटलं जातं. म्हणजे नॅन्ड गेटचा वापर करून आपण ऑर गेट तयार केला, नॉट गेट तयार केला आणि अँड गेट तयार केला. हे 3 गेट आपण तयार करू शकलो नॅन्ड गेटचा वापर करून. म्हणजे कॉम्बिनेशनल गेटचा वापर केला, म्हणजेच डिराइव्ड गेटचा वापर केला. म्हणूनच या गेटला काय म्हटलं जातं? युनिव्हर्सल बिल्डिंग ब्लॉक असं म्हटलं जातं. मित्रांनो